नमस्कार. गोष्ट क्रिकेटची या यूट्यूब चॅनलवर आपण आता पाहणार आहोत की चुनावटीतले काही लिजेंड्स क्रिकेटर आहेत जुने, ज्यांनी चांगला गेम केलेला आहे, क्रिकेट खेळलेले आहेत आणि आपल्याकडे आता ते यूट्यूबला येऊन भेट देणार आहेत. या यूट्यूब चॅनलला सांगायचं असं आहे की तुम्ही त्यांचा क्रिकेट बघा, त्यांचं बोलणं ऐका आणि त्यातून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं, काही कळलं की वाटलं की बाबा हे बरोबर बोलत आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला जर काही फायदा झाला तर ते या यूट्यूब चॅनलला फायद्याचंच आहे असं माझं म्हणणं आहे. तर आता आपण चला भेटूया पहिल्याच एपिसोडमध्ये चुनावटीतले दिग्गज आपले आवडते दिलीप घाग. असं आठवतं का कुठलं तुम्ही एका ग्राउंडवर गेलात आणि त्या ग्राउंडवर आपली बॅटिंग चांगली किंवा आवडतं ग्राउंड होतं असं तुम्हाला कधी माहिती आहे का? आवडतं म्हणजे माझं गोरेगावला म्हणजे माझं आवडतं म्हणजे काय, त्या मैदानावर मी एवढी चांगली सुंदर बॅटिंग करत होतो. इव्हन मॅन ऑफ दी मॅच पण मला मिळालं होतं त्यावेळी बॅटिंग त्यावेळी पण ओपन ग्राउंड होतं, म्हणजे असं क्लोज ग्राउंड नव्हतं की छोटंसं ग्राउंड वगैरे नाही. ओपन ग्राउंडवर मी छगी वगैरे 4 बीर मारलेली होती. 4 छगी मारले. तेव्हा बॉलर कोण आठवतोय तुला? हां, त्याही सिनेमाचे बॉलर होते. अच्छा, त्याचं फायनल नाव तिकडे मारलेली? हो, तिथे फायनल आम्ही मारली. तीच मॅन ऑफ द मॅच पण मला भेटलं होतं. लास्टच्या 1 रनसाठी मी रनआउट पण झालो होतो. कारण माझ्याकडे स्ट्राईक पाहिजे होता. मी स्ट्राईक घेऊन ते रन कंप्लीट करणार म्हणून मी माझ्याकडे स्ट्राईक घ्यायला गेलो, पण आम्ही ते जिंकलो. 1 ओव्हर बाकी होती, 1 रन पाहिजे होता. आणि बॉलिंग नाही करायचं? नाही, बॉलिंग नाही, किपिंग करायचं. हो. मग असं स्टम्पिंग वगैरे कोणाचा चांगल्या प्लेअरचा स्टम्पिंग हां, बाबा तिकडनं मॅच फिरली? स्टम्पिंग असे मी घेतलेले आहेत. म्हणजे बाबूचं स्टम्पिंग, बाबू म्हणून एक प्लेअर होता सायन्सपूरचा, त्याचं स्टम्पिंग घेतलं होतं. कोण शांत्याचा पण घेतलं होतं, शांताराम केंद्र सायन्सपूरचं. तुमची टीम चाफे गल्ली, आमची टीम चापी गेली. चाफे गल्लीतले कोणते कोणते चांगले प्लेयर्स होते की बाबा? माझ्याकडे ना साईड एवढी चांगली होती ना, म्हणजे सुभाष पानवला, सूर्या देशमुख, जितू परदेशी, गोपाळ परदेशी, दुर्गेश परदेशी, हे तिघी भावंड, प्लस रमेश पडवेकर म्हणून एक होता माझ्याबरोबर, राजू देशमुख होता. आणि बॉलर म्हटलं तर सूर्यकांत लाखन. आजही मुंबईत तो श्रेष्ठ आहे, तो बिचारा ऑफ झालेला आहे. एक विजय तावडे, लली म्हात्रे होता, रज्जू यादव होता. चाफे गल्लीतले हो, चापे, हे सर्व माझे चापे गल्लीचे. म्हणजे असे जमा प्लेअर नाही कुठले? नाही, आमच्याकडे सगळे जमा नाही होत आहे की इकडनं आणा तिकडनं आणा असा प्रकार त्यावेळेला नव्हता. म्हणजे तुमचे तुम्हीच खेळायचे? हो, आम्ही आमचेच खेळतो. नंतर आम्ही आलो. बाळा पावसकर पण खेळायला, प्रसाद कानविंदे खेळलेला आहे, संजय रायकर खेळला आहे आमच्यामधून, सुधाकर देसाई खेळलेला आहे. म्हणजे त्यावेळी नंतर आम्ही कुठल्या टुर्नामेंटला आम्ही घेऊन जायचो त्यांना. मी स्वतः लिडिंग पण मी केलेली आहे चाफे गल्लीची. अच्छा, चाफे गल्लीची लिडिंग? हो, लिडिंग पण केलेली आहे. सुभाष पानवाला तुम्ही आता नाव घेतलं, तो पण एक लिजंड, तो एक गुरु माझा. त्यांच्याबद्दल काय सांगाल असं थोडं? तो म्हणजे उत्कृष्ट बॅटिंग आणि किपिंग पण त्यावेळी करायचा, पण त्याचं हालचाल मंदावली, त्यामुळे तो जर किपिंगला बाजूला ना मला किपिंग करावी लागली. आता सगळे टचमध्ये आहेत तुमच्या? काही जण कधी असं का? नाही, आता सर्व म्हणजे हेच झालेले आहेत. त्याचे खेळतात अजून. खेळतात म्हणजे टचमध्ये म्हणजे तुमच्याकडे बोलू शकतात का? येतात म्हणजे भेटतात वगैरे असं तुमचं हो, होतं? गेट टुगेदर नाही पण येतात, भेटतात जरा होतं तुमचं? हो. अच्छा, आम्ही मध्ये भेटतच असतो चाफे गल्लीला वगैरे. चाफे गल्लीची एक टुर्नामेंट होती ती आत्ता मी एकाकडे असं ऐकलं की ती मोठी टुर्नामेंट होती या पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि ती डबल अशी काही खेळायची होती, 30-40 ओव्हरची अशी टुर्नामेंट होती. आम्ही मोस्टली 40 ओव्हरच्या मॅचेस खेळलेलो आहे जास्त करून. आणि त्या 40 मॅचला एवढी मजा यायची ना, म्हणजे जरी आम्हाला 10, 15, 20ला जरी खोलला चाफे गल्ली तर आमच्याकडे ताकद होती समोरच्याला 10मध्ये खोलायची. एक मॅच आम्हाला तर चांगली आठवते, 30 ओव्हरची मॅच होती. सिन्यामधून आम्हाला 32मध्ये खोलला होता. आम्ही समोर त्याला 11ला खोलला. आम्ही विजय तावडे आणि सूर्यकांत लाखन दोघांनी खोलला त्यांना.
11 त्या 11मध्ये पण 5 बाईज होती, बाईज होत्या 5 म्हणजे बाईज होती. 6 सहा रन्सने फक्त करून घेतले. 6 रन ती लोक करू करू शकले. शकले. अशा कितीतरी मॅचेस आहे. इवन रेनबोला पण आम्ही जवळजवळ आम्हाला 9ला काहीतरी खोलला होता, त्यांना आम्ही 7ला काहीतरी खोलला. अशा बऱ्याचशा मॅचेस आहेत की सांगण्यासारख्या आहेत. विकेट सगळ्या मातीच्याच असायच्या. हो मातीच्याच आमच्याकडे. त्या सिमेंटच्या विकेटवर सिमेंटच्या विकेटवर काहीच आता नाही. सिमेंटच्या विकेटवर असतात matches. नाही. टुर्नामेंटमध्ये पैसे का आले, कशासाठी आले? आणि ह्याच्यात काय झालं माहिती आहे, आमच्या टायमाला पण पॅकर होते, पण पॅकर ते सील करता मरायचे. सील करता त्यावेळी आम्हाला प्राईज असं कसं 200, 100, 101 असं प्राईज होतं. त्यांचं प्राईजकडे लक्ष नसायचं. पण हा पैसा जो आला तो 1999 प्लेयर्सना कधी मिळायला लागला? प्लेयर्सना मी टुर्नामेंटमध्ये ते शील्डसाठी करायचे बरोबर आहे, हां. पण जेव्हा तो टुर्नामेंटमध्ये पैसे आले, टुर्नामेंटमध्ये जो एक अमाऊंट आली ती डिवाइड म्हणजे वाटप व्हायचं वाटवर ती 2000 पण पासून ते सुरुवात तुम्ही, झाली. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकत्र खेळणारे होते, म्हणजे तुम्हाला एंट्रीसाठी परत तुम्हाला ते करावं लागत असेल, त्यासाठी तो पैसा ठेवला जायचा की तुमचं वाटप व्हायचं सगळ्याचं? पण आमच्या टायमाला तो पैसाच नव्हता ना. पहिल्या वेळेस आमच्या जेव्हा सुरू टायमाला झाला तेव्हा जेव्हा सुरू झालं तेव्हा आम्ही म्हणजे सर्व एज झालं होतं त्यावेळी अच्छा. आमचं. मग आमच्या टायमाला आम्ही टीम म्हणजे आमची जो एजेड झाले होते 45 वगैरे याचे झाले होते. त्यामुळे काय आम्हाला पैशाचं काय यायला नाही. फक्त आम्ही आरकेला 2 वेळा सेमीफायनलला हरलो. अच्छा. एक वेळ माझ्याच चुकीमुळे मी हरलेलो आहे सेमीफायनल. ते माहीतच असेल कारण मला लास्ट ओव्हरला 6 रन पाहिजे होते आणि मी स्ट्राईक घ्यायला गेलो आणि जस्ट पॉईंटला मी प्लेस करायला गेलो. पॉईंटला प्लेस करायला मला मी बोललो 1 रन काढून मी माझ्याकडे स्ट्राईक ठेवेन, कारण बंटी येणार होता परत, बरोबर. गोलबंड्या येणार होता. हां. गोलबंड्या बॉलिंगला येणार. मला माहिती आहे गोलबंड्याला मी मारू शकतो, किंवा पॅडी जरी आला तरी पॅडीला मला घ्यायचे त्याच रन, मला समोरच्याला स्ट्राईक द्यायचं नाही. त्या उद्देशाने मी पॉईंटला मारायला गेलो आणि तो मी कॅच आऊट झालो. ती माझ्या जीवाला सर्वात मोठी अजूनपर्यंत लागलेली गोष्ट आहे ती, आणि ती कायमची मरेपर्यंत राहणार. फार मोठी गोष्ट माझ्या ते म्हणजे त्यावेळी 1 लाखाचं प्राईज होतं. मग तेव्हा कॉम्प्रो वगैरे हा प्रकार होता तेव्हा? नाही त्यावेळी म्हणजे कॉम्प्रो वगैरे आमच्याकडे हा प्रकार नव्हता. कॉम्प्रो आणि मुळात आम्ही जायचोच नाही कॉम्प्रो. कोणीच जायचं नाही की काही टीम करायच्या, आपण जायचं नाही. तेव्हा एवढ्या कॉम्प्रोला काही डिमांड नव्हता. म्हणजे त्यावेळी जे मला वाटतं पहिल्या कपूर ट्रॉफीला आम्हाला फ्री एंट्रीमध्ये आम्हाला एंट्री दिली होती त्या लोकांना. 8 टीमच सिलेक्ट केल्या होत्या, त्याच्यात आमचं चापेगलीचं नाव घेतलं. अच्छा. पण तेव्हा कॉम्प्रो हा प्रकार मला तरी नाही वाटलं होतं. मला जीवन माझा गुरु सुभाष देशमुख सांगितलं, पण तुम्ही मला मॅच काढून दे, मी तुला टिटवायला उद्या सकाळी पहाटे आपण जाऊया गणपतीचं दर्शन घ्यायला. बोललं दिल्ली तुला काढून. आणि दुर्दैवाने त्याला मी रनआउट केलं. माझ्या मनाला एवढं लागलं. त्या खुन्नसमध्ये मी मॅच घेऊन गेलो होतो, पण लास्टच्या क्षणाला मी नाही घेऊ शकलो. याचं दुःख म्हणजे मला फार त्याचं आहे. आणि तुमची जी मॅचेस व्हायच्या तर तुम्ही लीड करायचा. तुम्ही लीड करताना किती टुर्नामेंट आपण घेतलेले म्हणजे मारलेले आहेत? कुठल्या म्हणजे तुम्ही लीड करताना कुठल्याही आता इकडनं चाफे गल्ली म्हणा किंवा इकडनं तिकडनं असं कुठल्याही? आता अंडरमचं तुम्ही विचाराल तर आम्ही स्वस्तिक क्रिकेट क्लबचे आम्ही बऱ्याचशा मॅचेस इथे मारलेले आहेत. एक विक्रोळीला पण मारली होती, ट्रॉम्बेला पण मारली होती, इव्हन चुनाभट्टीत आम्ही मारलेले आहेत, हनुमानला मारलेले, प्रेमनगरचे इथे मारलेले, अच्छा. जम्बूचे इथे मारलेले आहे फायनल. अच्छा. आणि चांगल्या टीमला इथल्या चुनाभट्टीला चांगल्या टीमला आम्ही मारलेलं आहे. फायनल म्हणजे मारलेलं. आता आपण या ग्राउंडवर बसलेलो आहे, हे आपलं मोहननगरचं ग्राउंड आहे. मोहननगर. याच्यावर आपल्या किती टुर्नामेंट झाल्या आहेत पूर्वी आणि किती जण आत्ताच्या ह्याच्यात टुर्नामेंटमध्ये कमी झाले असतील, पण मला ते समोरचं जे ग्राउंड तुम्ही बघायला गेलात समोरचा समोरचं भरपूर आम्ही टुर्नामेंट केलेले आहेत. आम्ही अक्षरशः विकेट म्हणजे आम्ही पाटा विकेट अशा बनवायचो. अच्छा. ह्याच्यासारखी विकेटच नव्हती, पण आम्ही पाटा विकेट लोक खुश व्हायची. तेव्हा शेणाची विकेट शेणाची प्युअर शेण. चुनाभट्टीमध्ये पूर्ण शेणाची विकेट आपल्या इकडे मोहननगरमध्ये लोक खुश व्हायची बघून, अरे इथे झोपू शकतो आपण उघडं. पण एवढे प्युअर असं त्यात पुष्कळ मेहनत. सुनील पाटील, बाबू पाटील, बाळू गावडे या मुलांनी चांगलीच मेहनत घेते. मला त्याही मुलं पण सपोर्टला चांगली होती, चांगली. आणि तेव्हा भरपूर मुलं होती. हो, त्यामुळे तुम्ही ते करून दाखवलं.
करून दाखवलं म्हणजे काय, मला एवढी हौस होती त्यावेळी, म्हणजे मी ओरमची प्रॅक्टिस करून इथे धावपळीत 6:15 यायचो तिकडे प्रॅक्टिस करून पण, आणि अंडरम इथे तो खेळायचो. किस्सा सांगा ना तुम्हाला. तुम्ही खेळायला क्रिकेट गेलेलात पण इकडे तुमचं आईचं श्राद्ध होतं आणि तुम्हाला यायचं होतं, ते सांगा जरा. कारण क्रिकेटचं किती आवड असावी हे मी तुमच्या त्या बोलण्यात नाही ऐकलं. ते लाजेची गोष्ट आहे. लाजेची आता काय, गोष्ट आता नाही, पण काय काय क्रिकेट पण झालं काय माहिती आहे, आदल्या दिवशी अंबरनाथला आमची टुर्नामेंट होती. हां. आता हा मोठा किस्सा आहे. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या आईचं वर्षश्राद्ध होतं. टुर्नामेंटचं मी सुभाष पानवालाला बोलो बघा या अंबरनाथची टुर्नामेंट खेळणार मी, आणि सकाळी मला लवकर घरी यायचं. तर तिथे आम्ही फायनल सकाळी 7 वाजता फायनल वगैरे मारले आम्ही अंबरनाथला. तिथेही मला इव्हन बॅटिंग करायची मिळालं अंबरनाथला. हा लगेच माझ्या पाठी लागला, नाही बोलतो अंधेरीची मॅच सेमीफायनल खेळायला जायचं. अरे बोललो शक्यच नाही, बोललो काय येड लागलं का, बोललो नाही, बोलतो लगेच होईल सेमीफायनल. अरे बोललो लगेच काय होईल ते मला माहिती आहे. आणि त्यावेळी मला तो सेमीफायनल जबरदस्ती घेऊन गेला तिथे. आम्ही ते जिंकलो सेमीफायनल. मी फायनलला थांबलो नाही. शेवटी पाहुणे जात होते संध्याकाळची, तेव्हा मी लपून बसलो. अशी म्हणजे एखादी परिस्थिती माझीवर आहे. म्हणजे क्रिकेटचा आवड म्हणजे काय भयंकर, म्हणजे एवढा विशेष आहे म्हणजे काय, माझ्या बहिणीचा साखरपुडा आणि मी गजरे आणायला गेलो. गजरे आणता मला सुरेश देशमुख त्याचा भाऊ सुभाषचा, त्यांनी जबरदस्ती मला वडायला मॅच खेळायला नेलं. अरे वा. संध्याकाळी साखरपुडा झाल्यानंतर मी तिथे हजर राहिलो. म्हणजे भयंकर म्हणजे आवड आपल्यालाच. कदाचित त्यावेळी वडिलांनी माझं लग्न पण बहुतेक बुधवारीच घेतलं ऑड डेला, कदाचित असू शकतं त्यामुळे. पण आता वहिनींचा अप्रोच कसा असतो, तुम्ही क्रिकेट खेळायला त्यावेळेला जायचात तर तुम्हाला असं सांगणं हो थांबा आता जाऊ नका असं कधी काय? नाही ते कधीच नाही. तिला सपोर्ट माहिती होता. तिला माहिती आहे की क्रिकेटचं मी भयंकर शौकीन आहे. काय आहे ती मौजमजा नंतर, पण त्या क्रिकेटच्या टायमाला शनिवार रविवार तू बिलकुल बोलायचं नाही. बाकी बोल ऑड डेला फुल सपोर्ट. हो फुल सपोर्ट. आणखीन एखादी गोष्ट जी आत्ता ह्या मुलांनी म्हणजे आपल्या एरियातले बोलूया आपण, की करायला पाहिजे, क्रिकेटसाठी काय करायला पाहिजे, कसं खेळायला पाहिजे? क्रिकेटसाठी कोणत्या बरं बाबतीत सांगायला गेलं तर आपली आताची जी मुलं आहेत आता मोहननगरचीच मुलं बोला, स्वस्तिक मेहनत कमी आहे. तुमचं क्रिकेट कमी आहे म्हणजे काय, तुम्हाला प्रॅक्टिस नाही, आणि प्रॅक्टिसशिवाय तुम्ही कुठेही मॅचेस जिंकू शकत नाही किंवा इव्हन तुम्ही बाहेरही जाऊ शकत नाही. तुम्हाला जास्त वेळ देऊ नका, तुम्ही 15 ते अर्धा तास द्या ग्राउंडला, मैदानात. बरोबर. तो फार पुष्कळ झाला. पुष्कळ. अरे माझ्यासारखा प्लेअर जर मी ओरमला छगे आणि चौके खेचून खेचणार बॅट्समन, मी अंडरमला खेळू शकतो त्याच टेक्निकनी, ग्राउंड स्ट्रोकनी, की बॉक्स अंडरम खेळू शकतो. मनात असायला पाहिजे. तर तुम्ही का ना खेळू शकत? त्याही श्रीधर मांडलेसारखा आमचा रणजी ट्रॉफी प्लेअर माझ्या अपोजिट आम्ही मुद्दामून घ्यायचो. आमची खुन्नस मॅच चालायची तिथे. अच्छा. अंडरमच्या. अच्छा. जर तुम्हाला हे घडवता आलं पाहिजे कुठल्याही गोष्टी, आणि तुम्ही जर नाही घडू शकला तर तुम्ही क्रिकेट हा आम्ही काय मोठे कुठे जाणार नव्हतो, पण एक जिद्द होती आमच्या अंगात, ती खेळायची आपल्याला व्यवस्थित. खेळताना इंजुरी वगैरे कधी अशी काय झाली का, की बाबा इंजुरी झाली आणि आपण नाही खेळलो, अशा कुठली गोष्टी? नाही अशा कुठल्या गोष्टी नाही. पाय बी फाटायची आम्ही चिंध्या लावून आम्ही आपलं, मोठी इंजुरी अशी काहीच नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे माझा वैयक्तिक प्रश्न जर विचारलात तुम्ही तर मी कधी ना स्लीपर घालून किंवा काय बूट घालून कधी आयुष्यात मी फिल्डिंग पण नाही केली आणि बॅटिंग पण नाही केली. मला ते मुळातच आवडायचं नाही आपल्याला. योगायोगाने सीझनला नाही इलाजाने बुटं घालायचो. पण सीझनही खेळलेले आहेत. हो येस गाईल स्टील केलोय, हॅरी स्टील केलोय. अरे वा. इव्हन शिवाजी क्रिकेट क्लबला जेव्हा मी 9वीला होतो त्यावेळी मी सुरतला मॅच खेळायला गेलो होतो. अच्छा. 9वीला असताना 1975-76 तेव्हाही कोणते आठवतात प्लेअर असे बाबा हे प्लेअर बरोबर मी खेळलो आहे? चांगले आठवतात. प्रसाद कानिंदे, लल्ली म्हात्रे, सुभाष पानवाला, मधु वारंग. ही सीझनला तेव्हाच असायचे. सीझन बेस्ट. गुटी नुसता द्यायचा सीझनला. मधु वारंग, अप्पा वारंग, प्रसाद कानविंदी, म्हणजे चांगल्यापैकी म्हणजे चांगले त्यावेळी मी खेळलेलो आहे. कांगालीत खेळलो आहे. कांगाई कुठल्या डिव्हिजनला? शिवाजीला. डिव्हिजन कुठलं? डीला. डीला चांगले प्लेअर म्हणजे बॉलर्स वगैरे बॅट्समन चांगले असायचे तेव्हा. हो. असे खाली चांगले असायचे. चांगले असायचे. मग तेव्हा कांगालीचा स्कोर काय असायचा?
नाही कांगालीत तसं तर बघायला गेलं तर मी जास्त खेळलो नाही, 1-2 वर्षच खेळलो मी, पण जास्त असा काळ मी खेळलो नाही मी कांगाली. आणि आपल्या शाळेत ना खेळलात त्यानंतर सीझन कुठलं कॉलेज वगैरे असं काहीच नाही कॉलेज वगैरे नाही. आपल्या शाळेत खेळलात तेवढंच गायलशील आणि हॅरिसशील खेळलो. तेव्हाचेच काय स्कोर आठवतो? तेव्हाचं म्हणजे काय 40-50 वगैरे व्हायचा आरामात व्हायचा. आरामात, म्हणजे ते काय टेन्शनच नसायचं. पहिली गोष्ट म्हणजे माझं सिलेक्शन हे झालं हसण्यासारखं सिलेक्शन आहे. अच्छा, काय गोष्ट? जेव्हा मी 8वीला प्रवेश घेतला तिथे, हां. तर सिलेक्शन कधी होतं ते मला झालं माहीतच नाही पडलं. अच्छा. राऊत सर म्हणून होते आणि कोच एक देसाई म्हणून कोच होता काहीतरी असं. ओके. तर आता बोलू करायचं काय, क्रिकेटची तर आपल्याला आवड आहे. मी आपलं मग काय केलं, शाळेतून दांडी हाफ डेने गेलो, सर्व पॅड बीड चढवलं आणि बॅटिंग करायला सुरुवात केली. अच्छा. तो राऊत सर बोलतो, हे काय करू? बोलतो सर मला जरा बॅटिंग करून द्या ना. हां हां. बॅटिंग केली तर कोच मला बोलतो, त्या मुलाचं नाव कुठे लिस्टमध्ये दिसत नाही. हा कोण आहे? नाही बोलतो, हा पहिल्या सिलेक्शनला नव्हता. नाही पण मला पाहिजे हा, हा चांगली तडी देतोय, फिल्डिंग चांगली करतोय, अच्छा. मला हा पाहिजे. सीझनला किपिंग नव्हती? नाही. सीझनला बाहेर मी बाहेर बाहेर. जाऊ पॉईंटला वगैरे, कव्हर पॉईंटला वगैरे असायचो. तो एरिया मी सांभाळायचो. पण शरीरयष्टी अशीच होती की कमी? नाही कमी होती. हे आता झालेलं आहे, पण तू त्यावेळी म्हणजे कमी म्हणजे काय, मी चॅलेंज देत होतो की आपल्या समोर कोण धावू शकत नव्हतं, एवढे आपल्याकडे सिंगल डबलला रनिंग होती आपल्याकडे. नंतर क्रिकेट बंद का केलं? वयोमानाप्रमाणे केला की बाबा बस झालं, किंवा नाही तसं खेळण्याचं बघायला काही गुण राहिलं नाही तसं आपल्या वयाचं खेळायला? नाही तसं बघायला गेलं Side तर नाहीये. काही अडचणी आल्या मला, आजार पण आलं परत त्याच्यात, त्यामुळे कमी होत 40-45 नंतर मी 40 पर्यंत खेळत होतात? म्हणजे 40-45 पर्यंत मी आरामात खेळत होतो. आराम म्हणजे त्या लेवलचं क्रिकेट खेळत होता 40-45 पर्यंत? 40-45 आरामात मग खेळत नंतर होतो. टाइमपास म्हणून फक्त हा नंतर मग टाइमपास आपला वेळ जावा म्हणून मुलांमध्ये फक्त राहिला. हां. आत्ता या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर आत्ता क्रिकेटकडे बघताय ना की बाबा हे मागचं क्रिकेट माझं असं होतं, तर कुठे राहिल्यासारखं वाटतंय की हे राहिलंय ते राहिलंय करायचं, असं वाटतंय? मागच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नाही तसं नाही. तुम्ही जो आता काही टुर्नामेंट्स केल्या, मला ही टुर्नामेंट खेळायला पाहिजे होती, किंवा या बॉलरला मला खेळायला पाहिजे होतं, किंवा ही मॅच मी नाही मग ते अशी इच्छा अशी असं कुठली काय राहिलंय का? नाही अशी इच्छा माझी कुठलीच राहिली नाही. मी टॉप मोस्ट बॉलरला खेळलोय, खेळलो. टॉप मोस्ट बॉलरला आउटही झालोय, पण तेवढीच तडी पण लिहिली. म्हणजे काय असं नाही राहिलं की नाही बाबा मी केलं माझी नाहीये, कुठली असं इच्छा काहीच नाही नाही. राहिलेली. जे केलंय ते बिंदास आपण हो. केलंय आणि त्यात मी जे समाधानी. काय जे मला करायचं आहे ना ते त्या टायमाला चॅलेंज देऊन करायचो. ये समोर तुला मी दाखवतो होता काय दाखवायचं. अच्छा. एक शांताराम केनी असा होता हां. सायन्स बोर्डचा की कुंची होता एक नंबरचा बॉलर होता. बॉलर बॅट्समन ऑलराऊंडर बॅच अच्छा. आणि तुम्हाला बॉलिंगला यायचंच यायचं. बॉलिंग यायचं. आमची मड आयलंडला मॅच होती. अच्छा. तर माझ्या समोरच्या स्ट्रायकरने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, हा थ्रो मारतोय म्हणून. अच्छा. मी कधी पहिली गोष्ट म्हणजे मी कधी थ्रो असेल ना तुला तो मला आवडीचा असायचा, हां. कारण त्याला फेकायला मला चान्स जास्त जोरात यायचा तो. जास्त यायचा. त्यामुळे मी त्याला मी कधीच कोणावर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याने ऑब्जेक्शन घेतल्यावर मला आला काय रे दिलीप गांडी दम नाही का तुझ्या? सरळ बोलला, बोललो तुला दम ना, मी दाखवतो नेक्स्ट ओव्हर. एक तर तू तरी राहशील इथे मैदान, नाही तर मी तरी राहील. पण तुम्ही ऑब्जेक्शन घेतलंच नव्हतं. मी बोलो त्याला सांगतोय समजून, अरे शांता मी नाही घेतलंय नाही ना तू ये. बोलो तू ये आता नेक्स्ट ओव्हरला. त्याला 4 छगे 2 चौके मारले. तोंड बंद. त्याची बॅटिंग प्राईज पण घालवली मी आणि बॉलिंग पण गेली. सर्व बॅटिंग प्राईज मलाच भेटले त्यावेळी पण. म्हणजे तो मोठा किस्सा आहे तो खुन्नसमध्ये. खुन्नस मरला. हां खुन्नस दिली की आपलं खोपडी सणकायची आपली त्याच्यात. तू का मारू शकतोस किंवा का मारू शकत नाहीस इकडे, असं कोणी सांगितलं की बाबा इकडे मारून दाखव? ते खेडला आम्ही दापोलीला गेलो होतो ना खेडला, हां. तर मोमेंटन्स जे होते ना तिथे एक गट्टा उभी होती. अच्छा. बॅटिंग करताना मला ए झाड्या अच्छा. मार इकडे मारून दाखव मला. नेक्स्ट बॉल आला त्याचा बॉलरचा, त्याला बॅट दाखवलं. मारली. हां. हे असे काही किस्से आहेत. असं
इकडे खेळताना फायनल वगैरे कुठले काय आठवते कुठे इकडे आपल्या अंडरमध्ये इथे मी बघायला गेलो नाही, इथे मी जास्त टुर्नामेंट खेळलोच नाही, मी जास्त अंपायरिंगच करायचो. अंपायरिंग करून घेतली म्हणजे कारण ऑर्गनायझर का ऑर्गनायझिंग आणि अंपायरिंग जास्त का ते इथे भांडणं होऊ नये म्हणून. भांडणं होऊ नये. कारण मला तेवढी इज्जत होती. बरोबर बाहेरच्या अजूनही आहे होती काय अजूनही बाहेरच्या टीम यायच्या, हं. बाहेरच्या टीम यायच्या त्या आपल्याला रिस्पेक्ट द्यायच्या, त्यामुळे मी बाकी टीम माझ्याकडे साईडच चांगली असायची, त्यामुळे का मला प्रश्नच नाही मी पाहिजेलच म्हणून. बरं त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे जास्त बाहेर मी मॅचेस खेळलो. बाहेर खेळले अंडरमच्या मॅचेस हो बाहेर हो खेळले हो हो. पण मला वेळ असेल तर पहिली माझा हे ओरम. तेव्हा स्वस्तिक म्हणून नाव झालेलं होतं भरपूर नाव हो झालेलं. मग ती आपली टीम तेव्हा कोणत्या म्हणजे पोझिशनला असायची एक दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या असं काय असं आपण सांगू शकतो की चुनावटीची लेवल आमची होती त्यावेळेला आम्ही तर पहिला किंवा दुसऱ्या लेवलला बसून असायचो, कारण आम्हाला टीम घाबरायच्या समोरच्या समोरून यायला? काही. कारण माझ्याकडे ना चांगले ऑलराऊंडर होते. हं. इव्हन अमोल मोरे होता, आपला अजित मांजरेकर होता, सुरेश कावणकर होता, अजय मांजरेकर होता, संजय राजापूरकर होता. असे 5-6 जण बॉलर माझ्याकडे चांगले प्लस बॅटिंग करणारे होते. अच्छा. त्यामुळे माझ्याकडे टेन्शन नाही नावाची ओपनिंग माझ्याकडे चांगली होती. जगदीश आंबेडकर होता, दिलीप कदम होता, संदीप चोडणकर होता, मी चौथा यायचो. अच्छा. आणि हे सगळे आपले कॉलनीमधले कॉलनीच्या बाहेरचं असं कोण बाहेरचा असं कोणच नाही आहे. कोणच नाही आणि सगळे आपलेच खेळायचे आणि आपणच त्यामुळे स्वस्तिक हे नाव मला सांगायचं आता स्वस्तिक हे नाव कसं पडलं टीमचं आपल्या कोणी ठेवलं? स्वस्तिक हे नाव बघायला गेलं तर संदीप आणि जगदीश या लोकांनी ठेवलेलं आहे स्वस्तिक नाव. अच्छा त्यात माझा काही पुढाकार नाही आहे, अच्छा पण त्यात लोकांनी स्वस्तिक नाव मलाही आवडलं. अच्छा बोलत ठेवा बोललो नाव स्वस्तिक, त्यामुळे ते आमची उदयाला आली. इव्हन आम्ही कॉलनीत पण आम्ही बऱ्याच टुर्नामेंट मारलेले आहेत, बाहेरच्यांना नाही मारून दिलेले आहेत. अच्छा बाहेरच्याने समजा 10 टुर्नामेंट भरवले असेल ते 4-5 मारले असेल, 5 आम्ही मारलेले आहेत टुर्नामेंट. अशी पार्सलिटी वगैरे करून नाही, हां त्याच्याकरता मी अंपायरिंग करायचो, बरोबर. ऑर्गनायझिंग Partiality नाही करायचो. झाली पाहिजे. कारण पार्सलिटी झालीच नाही पाहिजे. टुर्नामेंटवरचा विश्वासच उडतो. हां उद्या कोण बोलता कामा नाही, उद्या असं बोलायला पाहिजे का इथे स्ट्रिक सर्व चालतं की आपले प्लेयर आहेत म्हणून हा देत नाही किंवा LBW देत नाही किंवा काय देत नाही, अशी गोष्ट होता कामा नये. आणि आपल्या चाफी गल्लीतनं खेळताना कसं माहोल असायचं म्हणजे त्या टीममध्ये तुम्ही बॉन्डिंग कशी असायची? बॉन्डिंग हा शब्द असा वापरतोय मी आता कारण आपल्याकडे खेळताना बॉन्डिंग हा प्रकार मला दिसत नाही. आता मी तुमच्या नंतर खेळतोय इकडे, मी आता आलो. बॉन्डिंग प्रकार म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही बोला. सुभाष पानवाला जर विचारायला आलं तरच आम्ही त्याला उत्तर द्यायचो की हे नको हे नको ते नको. तुम्हाला एक किस्सा मी आता सांगतो तुम्हाला. आम्ही शिवाजी पार्कला मॅच होती दादर दादर, हां दादर. तर 20 ओव्हरची मॅच होती आणि आमचा किती 58 काहीतरी झाला होता, ऑल आऊट झालो होतो आणि त्यांचा 40 का 42ला नो लॉसच होता दोन्ही. आणि त्याने आमच्याकरता ना 5 लेफ्टी घेऊन आले होते. अच्छा. आणि 5 लेफ्टी घेऊन आले का तर आमच्याकडे सूर्यकांत लाखन, विजय तावडे हां हे 2 लेफ्टीज आहेत, धूत मारत होते त्यांना. 40 का 42 25 असं काहीतरी झाला होता स्कोर. हां आणि सुभाषने पाणी मागवलं. अच्छा. म्हणजे आमचा कॅप्टन हुशार किती आहे तो बघा, डोगेवाल. हां अरे बोलू कशाला पाणी मागवलं, तर गपरे जा तू बाजूला. पाणी वगैरे मागवलं आणि त्यांनी स्वतः विकेट किपिंग चेंज केली त्यावेळी. अच्छा. आणि गोपाळ परदेशीला ठेवला. हां गोपाळ ठेवला आणि परत तो देतोय कुणाच्या हातात बॉल, विजय तावडेच्या हातात बॉल देतो. अरे बोलो ह्याला तर मारताय ते दोघी, हा माझा जुगार आहे बोलतो, बघ आता ह्याच्यात सक्सेस झालो तर आपण यांना घेऊन जातो आहे आपण. आणि व्हेरी फर्स्ट बॉल गोपाळ परदेशीने त्याला स्टंप केला. स्टंप झाला. त्याला वाटलं नवीन विकेटिंग बरं तिथे कोणतरी यायचे, जस्ट गेला पुढे आणि स्टंप झाला. तिथून त्या लोकांनी तिघांनी लाईन लावली, सूर्यकांत लाखन, विजय तावडे आणि रज्जू यादव. त्यांना जवळजवळ आम्ही 53 का 54ला खोलला आम्ही. क्या बात.
म्हणजे सुभाष पानवलं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे तो माणूस असा आहे ना की डोकेबाजी माणूस होता. कॅप्टनशिपचा म्हणजे त्यावेळीचा हे होता. एक मॅच आमचा गांधी मैदानला सेमीफायनल होती. आमच्या 19ला 5 गेल्या होत्या. मी आणि सुभाष पानवला खेळत होतो आणि अंकल अँथोनी अंकल, हां. एवढा बेस्ट बॉलर आहे. मला तरी ते बॉल सापडत नव्हते. पानवाल्यांनी मला येऊन सांगितलं, दिलीप तुझा गेम स्टार्ट कर, अच्छा. ह्याला मी बघतो काय करायचं ते. तुम्हाला फिरवायला सांगितलं. हां, तुझा गेम तू स्टार्ट कर, ह्याला मी बघतो काय करायचं, ह्याला टपल्या बिपल्या मारून तुला एक स्ट्राईक देतो मी. बोललो ठीक आहे, बोललो तुझी ऑर्डर. मी केले सर्व घांगरला. अंकल पण एक पटका आम्ही मारला. 19ला 5 होते, आमच्या 90ला 6वी माझी गेली अरे बाप. आणि आम्ही 120 केला त्यावेळी. मॅच जिंकलो आम्ही, फायनल पण मारली. संदीप पाटील येऊ आणि संदीप पाटील आला होता प्राईज. Pride distribution. बोलतो चापेगली कधी हारणारी टीम नाही आहे. मला खात्री होती की कोण म्हणाला? संदीप पाटील संदीप पाटील म्हणाला. आणि आणि त्यावेळी चंदू पंडितची टीम फायनलला होती. अच्छा, चंदूची पण. चंदूची टीम फायनलला होती अच्छा. आणि चंदूने आम्हाला 34 रन करताना रडवलं होतं. चांगली मला आठवतं आहे. हां. 6 प्लेअर त्यांनी ऑन साईडला लावले होते अच्छा. आणि बॉलरला सांगितलं फक्त इथेच मारा करायचा फक्त. आणि आमच्या विकेट घुसत होतं आणि आमची लास्ट ओव्हर आणि 4 पाहिजे होती, ते आम्ही लास्ट ओव्हरला आम्ही 4 रन मारले आणि जिंकलो. एवढी क्लोज झालेली मॅच. चंदूने भयंकर डोकेबाज एवढी त्यांनी लावली होती ना, फिल्डिंग एकदम जबरदस्त फिल्डिंग. स्वतः खेळायचे ते वाटत. हो, स्वतः तो खेळायचे. चंदू पंडित, लालचंद राजपूत, यांच्याबरोबर पण तुम्ही हो against खेळलेले आहेत. आनंद सोलकर, सोलकर. सुरेश तिगडी, अच्छा. गुरुगुप्ते, सगळे रणजी प्लेअर हा सर्व बरं खेळलेले. श्रीधर मांडले, बाळा पावसकर, प्रसाद कानविंदे, हे सगळे रणजी प्लेअर. हे सर्व रणजी प्लेअर. प्रसाद कानविंदे, बाळा पावसकर 40 जणांमध्ये होता रणजीला त्यावेळी. पण हे सर्व मोठे प्लेअर मोठे होते. प्लेअर सगळे होता म्हणजे ते त्या याच्या थोडे प्रोबेल्समध्ये होते ना, म्हणजे हो, होतेच. एवढ्या सगळ्या प्लेयर्स बरोबर खेळत आहेत. मोठ्या प्लेयर्स बरोबर खेळत आहेत एकदम. आम्हाला कधी असे सांगायला येणार की बाबा तुम्ही असं खेळा म्हणून? तुम्ही आम्हाला कधी सांगायला आलात नाही असं. तर मी कधी माझं आता तुम्ही मला जबरदस्ती केली म्हणून मी आपला बोलतोय आता. आता मी माझं कसं असतं माहिती आहे का? स्वतःच बॅटिंग प्राईज पण मी कधी घ्यायला गेलो नाही स्टेजवर. तर 500 रुपयाचा किस्सा सांगा. 500 रुपये तुम्हाला मिळाले फर्स्ट टाइम. 500 रुपये दिलेले ना बॅटिंग प्राईज म्हणून आलेलं आणि वाटप आलेलं ते. नाही ते म्हणजे याला आम्ही वाशीला तुम्हाला बोललो होतो ना, वाशीला. हां. तर फर्स्ट टाइम 500 रुपये मी घेतले होते. अच्छा, फर्स्ट टाइम मिळालेली. हा, त्यावेळी काय झालं होतं इथेच पण ते वाटप होतं की वाटप म्हणजे काय 10,000ची टुर्नामेंट आम्ही Tournament मारली आम्ही. होती त्यावेळीची 10,000ची टुर्नामेंट. अच्छा. तर तिकडच्या स्पॉन्सरने आम्हाला पिण्याकरता आग्रह केला होता. ते रेनबोचे 5 प्लेअर होते आणि मी एकटा होतो 6वा. ओके. तर बोललो काय रेनबोचे प्लेअर त्यांना पिणारे होते. तर दिलीप बोलतो हे आपल्याला 3,000 रुपये त्याने दिलेले आहेत. 5 जणांचे आमचे 2.5 आणि तुझे 500 घे. तर बोललो घेतले कशाला, तुला माहिती आहे ना आपण पैसे घेत नाही. बोललो आता दिले तर काय सगळं सोडायचे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी 500 रुपये ते घेतलेले. पण त्यावेळी कसं आम्ही पैशाकरता खेळायचोच ना. पैशासाठी आम्ही नाही सील, जायचं आपण खेळायसाठी. तुम्ही सील दिला तर आम्ही आवडीने घेऊ. शील दिलं. आता आज आमच्याकडे चापेगिलीमध्ये म्हणजे माझ्या टायमाला 4 कपाट 4 गोण्या भरलेल्या होत्या प्राइजेसच्या. प्राईज. एवढं आमच्याकडे प्राइजेस कचरा काय असायची. अच्छा. पण तुमचं पॅकर कोण होता मग? आमचं पॅकर ना आम्ही पॅकर नाही, तुम्ही पैसे तो भरायचे. पॅकर म्हणजे आम्हाला घेऊन जायचे कोण, एक देसाई म्हणून, सुभाष देसाईंचे भाऊ बाई देसाई म्हणून. अच्छा. तो गोरेवाला घेऊन जायचा. एक ठाण्याचा एक पॅकर होता, त्याचं नाव मला आता काय आठवत नाही आहे. मग असे पॅकर घेऊन जायचे. पण आम्ही ते आमच्या मॅचेस नसल्या तरच. नाही, पण तुमची जेव्हा खेळायची ना तेव्हा पैसा कुठला म्हणजे एंट्री करायला किंवा असं काय असायचं का? एंट्री करणं, जाण्या येण्याचा खर्च वगैरे आमच्याकडे टुर्नामेंटचे पैसे काही ना काहीतरी मिळायचेत ना आम्हाला. त्याच्यावरच करायचो आपण. त्याचे त्याचेच. हो, म्हणजे पॅकर असा तुमच्याकडे असं काही कोणी नाही. नव्हता. इवन मला सांगतो का, मला बॅट घ्यायला 1 रुपया कधी खर्च करावा लागला नाही. एक दिवस असाच खिस्साला कांजूरमारला माझी बॅट गेली अच्छा. चोरीला. तिथेही मला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. मॅन ऑफ द मॅच होतं सुभाषला येऊन मी दुसऱ्या दिवशी सांगितलं, बारक्याची मॅच खेळायला गेलो होतो, बारक्या नरवड्याची. अच्छा. बोलो बॅट गेली सुभाष. बोलो त्यांनी 500 रुपये दिले. हां हां.
बारक्याने, कशाला घेतलीस तू, काय गरज आहे, देऊन टाक पहिले जसे. अरे बोलो आता हे जर मी परत दिले तर हे पैसे हडप होणार बोललो, हां त्याचा भाव बी कोणतरी खाणार बोले, हे पैसे त्याला जाणारच जाणार नाही त्याच्याकडे. नाही ना. तू दे, मी तुला दुसरी बॅट ताबडतोब दुसरीची आणून देतो. प्रॅक्टिसला येताना दुसरी बॅट मी नवीन घेऊन येतो. तो माणूस असा हे होता सुभाष पानवाला की बॅटला पण मला तो स्वतः स्पेशल बॅट माझी आणून, तशीच बॅट मला त्याने परत आणून दिली. ही बॅट त्यांनी दिली. कारण तेवढं त्याला मॅचेस पण काढून द्यायचो ना त्याला. भयंकर म्हणजे माझ्यावर भयंकर त्याचा जीव होता. एक दिवस मी म्हणजे तसं बघायला गेलं तर मी 2 महिने जवळजवळ क्रिकेटच पासून दूर होतो. काहीतरी माझं भांडण झालं होतं दुसऱ्यांबरोबर, तर मी वार्ताच करायची सोडून दिली होती. जेव्हा प्रॅक्टिसला जायचं सुरुवात केली होती तर आम्ही रिक्षातून आम्ही पार्टी करायला जात होतो. तर त्याच्या मुलांनी कोणीतरी बघितलं की तो दिलीप भाग चालला आहे. अच्छा. हा धावत धावत पाठीमागनं आला. हां तो काय रे स्वतःला अतिशहाणा समजायला लागलास काय. ही बॉन्डिंग आहे ना, पण हां. ही तुमच्याबरोबर त्यांची बॉन्डिंग आहे, कारण तुम्हाला त्यांनी आपलं मानलं ना सगळं. तो बोलतो, मी बोललो काय बोलतो काय प्रॅक्टिसला येत नाही काय नाही, आणि आता सेमीफायनल गोवंडीला आहे, तुला माहीत असून तू. बोलो काय करणार मी, प्रॅक्टिस नाही माझी 2 महिने. बोलतो माझा भरोसा आहे ना पण तुझ्यावर. बस आणखीन काय. तू मला मॅच काढून दे, तुला काय पियायची असेल तर काय करायचं असेल ना धिंगाळा, तू फायनलला तरी पियाला तरी मला काय फरक नाही, पण मला फायनलला पोचव इथे. आणि सेमीफायनल खरोखर योगायोगाने माझी बॅटिंग लागली. 25 का 30 रन केली मी. आम्ही सेमीफायनल मारली. मला बोललं चल, बोलो नाही आता फायनल पण मारून देतो. आणि म्हणजे हा म्हणजे विश्वास आमच्यावरचा की 2 महिने प्रॅक्टिस नसताना त्या माणसाने माझ्यावर विश्वास टाकला. बोलतो नाही चल, आणि ओपनिंगच करायची आहे तुला, तू खालती बिलती कुठे यायचं नाही, ओपनिंगच करायची आहे. विश्वास महत्वाचा आहे. शेवटी तुमच्यावर विश्वास टाकला, कॅप्टनने टाकला विश्वास, तर तुम्ही त्याला दाखवून द्यायलाच पाहिजे ना की माझे. म्हणजे तुझे मित्र कोण असेल ते घेऊन चल माझ्याबरोबर, हां. आपण तिथे मजा करू नंतर. अच्छा, मग झाली मजा नंतर. नंतर आली मजा. मजा. हे सांगण्यात तात्पर्य त्याचा म्हणजे एवढा म्हणजे कॉन्फिडन्स होता ना त्या माणसाचा, वरच्या लेवलचा होता तो. म्हणून आज तो मुंबईत प्रसिद्ध आहे सुभाष पानवाला, चापेगिल्लीचा म्हणून. काही पण आमचे जुने प्लेअर भरपूर होते हो. सुभाष पानवाला, प्रभाकर पाटील होता, प्रभाकर टमके होता, अच्छा. बरेच अंबर होता एक लेग स्पिनर, अजित गिरकर होता. अपोजिट मधला कोण आठवतो चांगला, अगदी अपोजिट मधला जो तुम्हाला त्रास द्यायचा? अपोजिट तसा बघायला गेला तर मी शांताराम केनीला मानेन. बॅटिंग बॉलिंग, बॅटिंग बॉलिंग दादा किस्सा केला तो. हो. म्हणजे सुंदर एकदम. एक अनिल आंग्रे बॅटिंगला चांगला होता, सुंदर होता. मग ती गोलबंड्या पॅडी पॅडी पण आहे. ही लोक पण बॉलिंगला फार सुंदर होते. अजित पुत्रन पण चांगला होता. एक नंबर बोली बच्चन आहे. हो, एक नंबर क्रिकेटचं चांगलं मी एकदम. बरेच एक गायकवाड म्हणून होता खतरनाकचा. अच्छा. म्हणजे बरेच असे बॉलर होते की फार चांगले बॉलर होते की त्यांना कहणं म्हणजे मुश्किल होतं ते. साबा आणि नाबर वगैरे यांच्याबरोबर पण खेळलात? हो. शशी ब्राईटचं नंतर ना जेव्हा एंडिंग माझा एंडिंगचं तुमचं. हा, त्या वेळेला ते आलं. नाबर वगैरे कांगाली पण खेळायचं ना. हा, नाबर, रजनी, कांगाळी पण खेळायचे. बरोबर. रजनीकांत चांगलीच बॅटिंग करायचा, रजनी अगदी डोक्याने किपिंग पण चांगली करायचं. किपिंग पण करायचा आणि लेफ्ट आर्म बॉलिंग करायचा. पण बॉलिंग नाही करायचा तो मध्ये एखादी वगैरे टाकली तर. तुम्ही ही मॅच खेळलात काय आपली पावसाळी रबर बॉलची? हो, ती मॅच पार्ल्यातली. त्याच्याबद्दल काय? ती 50,000ची पार्ल्यातली खेळलो. त्याच्याबद्दल काय, कसे ते म्हणजे खेळलात? ते खेळलो म्हणजे का हालचाल करायला भेटायची नाही. नाही, उभं राहायचं, पाणी सगळं पाणी काय चिखल करायची, अक्षरशः चिखल करायची, आणि आम्ही हाफ पॅन्ट घालून इथून जायचो. हा. म्हणजे तुम्ही जरी शॉट जरी मधल्या गॅपमध्ये जरी मारलात ना धावायची तर तुमची धावायची ताकद नव्हती. असे चालत आम्ही रन करायचो, कारण तो पोचणारा पण तो पोचत नव्हता. मग मारायचे तर इकडे 2 मारायचे, इकडे 2 इथे नाही तर समोर 4 मारायचे. बस. पण ते मिळाले पण पाहिजे ना, झपझप बॉल यायचे. आणि चक चालायचं तिकडे. मग थ्रो चालायचा ना तिकडे. हा, थ्रो सरळ. आणि विकेट लांब बसायची. विकेट लांब असे तर बॉल कसले झुपझुप जायचे. आणि त्या बॉलरला मी त्या रबरी बॉलला पण मी जवळून विकेट विंग केलेली आहे. जवळून केलेली. बॉल लागायचे, मजबूत लागायचे. हात सुचतात त्यांनी, बघितलेत मी पण त्यांचं. जबरदस्त. पण ती सवय पडलेली असायची ना, त्यामुळे काय वाटायचं नाही नाही. वाटत ते काही. मग तेव्हा बॅटिंग वगैरे व्हायची पण
हो हो चांगले व्यवस्थित. तर तेव्हा असं वाटलं नाही की, आणि तिकडे कुठपर्यंत गेलात तिकडे, म्हणजे त्या टुर्नामेंटला सेमी फायनल कधी काय केलं? ना आम्ही क्वार्टर फायनल एक Quarter मॅच पर्यंत क्वार्टर जायचंच. फायनलला एक वर्ष हरलो, एक सेमीफायनल हरलो, आणि तिथे बहुतेक मॅचलेसच मॅचेस जास्त हे करायची. ते पाण्यातलं क्रिकेट त्यांचं चालू 12 महिने जे खेळतात. तुमची प्रॅक्टिस कशी असायची? 12 महिने असायची की तुमची पावसात बंद व्हायची नाही ना, पावसात पण आम्ही इव्हन करायचो ना प्रॅक्टिस? रबरी बॉल, रबर बॉलची असायची, रबर बॉलची. म्हणजे बंद नाही कधीच. नाही नाही, भले गवत वाढलेला असेल पण आमच्या विकेटवर गवत ती नाही. सीझनची शिवाजीची विकेट होती ना, हां, तीच विकेट आम्ही टेनिसला यूज करायचो. अच्छा. त्यामुळे त्या विकेटवर आणि पाण्यापिण्याचे सर्व नळ बी सर्व बाजूलाच होते. त्याच्यातनं कॉकने आपले विकेट वगैरे करणं, रात्रीचं हां. काम, ते सगळं चालायचं तुमच्या त्याच्यातनं. पण आम्ही शेणपाणी येऊन शेणपाणी मारायचो. अच्छा. आणि ह्या गोष्टी करताना आता तुम्हाला वाटतंय की तुम्ही मुलांबरोबर खेळताय, आता तुमच्या घरात लहान मुलांचं विचारतोय, तुमच्या घरातनं आता गर्ष तुमचा नातू, काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? कसा खेळू शकेल, काय खेळू शकेल? कारण मी त्याला बघताना बघतोय की बाबा, हा बाबा थोडंफार काहीतरी आहे आजोबाचं, थोडंसं आहे काहीतरी. तुम्हाला काय वाटतं? काहीतरी म्हटल्यापेक्षा ना, पहिली गोष्ट म्हणजे माझा नातू असून दे ना तर कोणी दुसरं असून दे, हां, कुठल्याही मुलाने इंटरेस्टिंग सर्व केलं पाहिजे, Interesting. आवडीने केलं आवडीने पाहिजे. केलं पाहिजे. तुम्ही तेवढाच अभ्यासही तेवढाच आवडीने करायला पाहिजे. आणि जेव्हा ही गोष्ट तुम्ही कराल ना तर नॅचरल तुमच्याकडे सर्व गोष्टी येणार. आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं की असं क्रिकेट खेळा, तसं क्रिकेट खेळा. आम्ही दुसऱ्यांचं बघून आम्ही वॉच अँड क्रिकेट इम्प्रूव्ह केलात तुम्ही. हां, आम्ही इवन घरी आलो की आम्ही भिंतीवर बॉल आपटून आम्ही बॅटिंग करत होतो घरात. आई ओरडायची, अरे काय करतो गप्प बस. काय ड्राईव्ह तिथं तुमचं फुटवर्क आणि ड्राईव्ह तुमचं सुधारतं. तुम्ही एक्सरसाइज करा, सर्व गोष्टी करा. तुम्ही तुमचं फुटवर्क नाही सुधारलं तर बघा. कारण शरीराला सवय लागलीच पाहिजे थोडंसं हालचाल तुम्ही करण्याची. जास्त काय करू नका, कमरेवर हात ठेवून ना तुम्ही एक पाव पुढे, एक पाय पाडी, एक पाय पुढे, एक पाय पाडी करा. बघा तुमचा फुटवर्क किती सुधारत होते. तुमच्या नैसर्गिक किती येते ना ती बघा तुमच्या बॅटिंगमध्ये. तुमच्याकडे ते नाही. तुम्ही भले तुम्ही अंडरम खेळा ना तर ओरम खेळा. तुमची हँडल तुम्ही हँडल जेव्हा पकडता ना तुमच्या 2 मुठ्या ना खालतीच राहायला पाहिजे की तुम्हाला स्ट्रोक कराल तो आला मिळतो. मिळतो. वर खाली तुम्ही हात केलात ना तुम्हाला स्ट्रोक तेवढा मिळत नाही. मोस्टली तुमचे हात दोन्ही तिथे बांधले गेले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला डिफेन्स करायचा असेल समजा एखादा, तर एक डावा हात तुम्ही हलका ठेवून डिफेन्स करा, बॉल तिथेच राहणार. पण तो घट्ट करून तुम्ही गेला तर कॅच जाण्याची शक्यता असते. तो उडतो बॉल. उडतो बॉल. टेक्निक तर आपण बरोबर म्हणताय की त्या गोष्टी अंडरमची ही तीच असते त्याची, आणि ओव्हरमचा पण तुम्ही ती हो, वापरू तुम्ही शकता. इव्हन अंडरमला पण तुम्ही घेऊन तुम्ही धावा ना, समोरचा कॉल करा, समोरच्याला कॉल करा, सांगा तुम्ही धावणार तुम्ही. अहो मी काढलेले आहेत, शिकवलं आहे लोकांना, मुलांना माझ्या प्रॅक्टिस देताना आम्ही. मग हीच इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिस असणं इम्पॉर्टंट काय की तुम्हाला तिथे मैदानावर कळतं की आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही. तीच तुम्ही मॅचला यूज करता, सर्व यूज करताय तुम्ही. मॅचला डायरेक्ट उभं राहिला तर तुम्हाला कळणार कसं कुठे टाकायचं हो. आहे. आताचं क्रिकेट तुमचं हे असं झालं आहे ना की तुमचा बॉलर बॉल टाकतोय तरी बॅट्समन ते नॉन स्ट्रायकरला तिथेच उभा असतो, कुंभकर्णासारखा. हा, त्याच हालचालच नसते तिकडे त्याची. अरे तो बॉल टाकतोय, तुम्ही 2 स्टेप पुढे तरी जा, तो क्रीजमध्येच उभा असतो. तो क्रीजमध्ये उभा, तिथून सांगणार रे नको रे बाबा. याला काय क्रिकेट म्हणतात काय? अरे आमच्या टायमाला आम्ही नुसते बेंच येण्यासारखे धावायचो. बॉल स्टॅप केलेला आम्ही, बॉल पुढ्यातला बॉल आम्ही धावून रन कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यात गो. हां, भले त्यावेळी विकेट कमी पावलाची असेल, फार तर फार किती 2 ते 3 पावलं कमी. थोडंसं कमी. आता आता थोडेसे ज्याच्यात- वाढलेत. 2 ते 3 पावलं जास्त असतील, फार तर फार 4 पावलं जास्त असतील. जास्त वाढले. पण त्यावेळी पण आम्ही टाईप करून आम्ही धावायचोच ना. बरोबर आहे. तर मित्रांनो, क्रिकेट एक गोष्ट, या पहिल्याच एपिसोडमध्ये आपण चुनाभट्टीचे लिजेंड घाग सर यांच्याशी बोलताना असं जाणवलं की क्रिकेटबद्दल बोलताना ते अतिशय आत्मीयतेने आणि एकदम स्पष्ट की त्यांच्या
काही इगो वगैरे असेल ते बाजूला ठेवून मला भेटायला आले, बोललेत. मी त्याचं आभार मानतो त्यांचं. कारण का ही गोष्ट आहे ना, आपण थोडीशी जपून ठेवली पाहिजे. ही गोष्ट आपण पुढे देणार आहोत कोणाला तरी म्हणजे आपल्या जे नवीन प्लेयर्स आहेत त्यांनी जर ही गोष्ट तुमची ऐकली, बघितली, तर त्यांना कळेल की काय असतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला जर पहिलं खेळायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्यासाठी तुम्ही काय गोष्टी शिकाव्या लागतात, काय डिसिप्लिन करावा लागतो, कशी आवड जोपासावी लागते, हे मी या लिजंड्सकडनं शिकलो आहे. आणि ही गोष्ट सगळ्यांना कळावी म्हणून आपण या चॅनलवर पहिलंच व्यक्तिमत्व की घागसर यांना बोलवलेलं आहे. आणि त्यांच्या येण्याने मला एवढा आनंद झाला आहे की मी एकदम असा मनातल्या मनात खुश झालो की बाबा माझ्याबरोबर एक लिजंड माणूस, ओव्हरआर्म अंडरआर्म खेळलेला लिजंड माणूस. मला बऱ्याच जणांचं करायचं आहे, पण सुरुवात म्हटली मी माझ्या इकडे राहणाऱ्या माझ्याबरोबरच्या सरांबरोबर मी करीन आणि याच्यात यशस्वी होईल असं मी आशीर्वाद घेतो. धन्यवाद.